1 सप्टेंबर पासून एसटी बदलणार। एसटीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी 5 कडक नियम लागू झाले। महिलांचं हाफ तिकीट बंद होणार। ज्याची भीती होती अखेर तेच घडलं, कारण की आज खरोखर GR आलाय। एसटी महामंडळानं 5 नवे नियम लागू करण्याचा निर्णय आता अधिकृतपणे घेतलाय। आता खरं तर यातला पहिला नियम हा खास करून महिलांचं हाफ तिकीट बंद करणार आहे, तर दुसरा नियम ज्येष्ठ नागरिकांना जी 50% सवलत मिळत होती तर त्या सवलतीवर निर्बंध आणणार आहे। तर तिसरा नियम दररोज एसटीने कामाला जाणाऱ्या कॉलेजला जाणाऱ्या लोकांसाठी आहे। तर पाचवा नियम खास करून महाराष्ट्रातल्या सर्व पुरुषांसाठी आहे। आता इथून पुढे एसटी मध्ये प्रवास करायचा असेल तर ही 2 कागदपत्र तुम्हाला खिशामध्ये ठेवावीच लागेल, कारण की ही कागदपत्र आता तुमच्याकडून मागवली जाणार। ही कागदपत्र नसतील तर एसटीत कुठलीही सवलत मिळणार नाही आणि काही परिस्थितीमध्ये तुम्हाला एसटीतून बाहेर काढण्यात येईल। आता एसटीतच बसायला ही 2 कागदपत्र लागणार। आता कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण तपासणी सुरू झालेली आहे हे कोणालाच माहिती नाहीये। पण जेव्हा 3 घटना घडल्यात महाराष्ट्रामध्ये, जेव्हा त्या काल टीव्हीला आल्या, त्यानंतर सगळ्यांचा भरोसा बसलाय। पहिली घटना पुण्यात घडली, जिथे 5 महिलांना कागदपत्र नसल्यामुळे त्यांच्याकडून फुल तिकीट घेण्यात आलं। त्यांच्याकडून फुल तिकीट घेतलं जात होतं, कारण की पहिलं कागदपत्र मागितलं ते त्यांच्याकडे नव्हतं, त्यांना फुल तिकीट द्या असं ते म्हणाले। त्यानंतर दुसरं कागदपत्र मागितलं, तेही त्यांच्याकडे नव्हतं, त्यांना थेट खाली उतरवण्यात आलं। दुसरी घटना नाशिकमध्ये घडली, जिथे 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या 15 ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्राची तपासणी झाली। तिथे काहीतरी फॉल्ट आढळला, त्यांना गाडी रस्त्यात थांबून उतरवलं। तिसरी घटना सगळ्यात भयानक कोल्हापूरमध्ये घडली, जिथे एका व्यक्तीकडे ही 2 कागदपत्र नव्हती आणि त्याने 5 नियमांपैकी जो 5वा नियम आहे तो मोडला नव्हता। त्याला थेट पोलीस स्टेशनला नेण्यात आलं, त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय आणि तो आता जेलमध्ये आहे। होय, एसटी महामंडळाने अतिशय कठोर नियम आता लागू केलेले आहेत। पूर्वी कोणी कुठूनही बसायचं, पैसे खिशात असले तर कुठेही प्रवास करता यायचा। महिलांनी तर हाफ तिकिटाचा भरपूर फायदा घेतला होता। ज्येष्ठ नागरिक कोणते ओळखपत्र दाखवायचे आणि सवलतीचा फायदा घ्यायचे, पण आता तसं होणार नाही। महामंडळानं काही दिवसांपूर्वी NCMC कार्ड काढा असं सांगितलं होतं, पण लोकांनी त्याला सिरियसली घेतलेलं नाहीये। त्यामुळे आता एसटी महामंडळाने हा अतिशय भयानक निर्णय घेतलाय। आता हे 5 नियम आतापर्यंत कधीच नव्हते, ते आता लागू होणार 1 सप्टेंबर पासून, ज्याची तपासणी आता ठिकठिकाणी सुरू झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला आत्ताच्या आत्ता किंवा येणाऱ्या काही दिवसात एसटीनं कुठं प्रवास करायचा असेल तर ही माहिती पूर्णपणे पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, कारण की त्या ज्या 3 घटना घडल्या, त्या 3 घटना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जरी घडल्या असल्या तरी त्या 3ही घटनांमध्ये एकच चूक कॉमन होती। ती चूक होती कागदपत्र आणि ते 5 नियम। त्या लोकांना थेट खाली उतरवण्यात आलं, तर एका व्यक्तीला थेट जेलमध्ये जावं लागलं। मग ते खरंच 5 नियम कडक कोणते आहेत? कोणते 2 कागदपत्र तुमच्या जवळ तुम्हाला ठेवायचे आहेत? महिला प्रवाशांना हाफ तिकीट मिळवण्यासाठी कोणती कागदपत्र आता आणावी लागणार? एसटीतून प्रवास करत असताना कोणत्या 5 नियमांचं पालन करायचं? आणि त्या 3 घटनांमध्ये नेमकं त्या लोकांची ती कोणती कॉमन चूक होती जी तुम्ही करायची नाहीये? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। एसटीतून प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व लोकांसाठी आता एक नवीन GR आलाय। या GR मध्ये 5 अत्यंत कठोर नियम आता लागू झालेले आहे, ज्यामध्ये एसटीचं हाफ तिकीट बंद करण्याचा आता निर्णय घेण्यात आलाय। एक GR आलाय जो आता पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून चालू होतोय। लोकांचा भरोसा बसत नाहीये। लोक म्हणतात कसं काय हाफ तिकीट बंद होईल, कशाचं काय? महिला देखील म्हणतात की काही हे काय खरं नाहीये। पण जेव्हा घटना घडल्या, टीव्हीला आल्या, त्यानंतर सगळ्यांचे डोळे उघडले। खरं तर या घटना नेमकं काय घडल्या, कशा पद्धतीने आता तपासणी सुरू झालेली आहे, कोणते कागदपत्र मागवले जात आहे आणि 1 सप्टेंबर पासून हाफ तिकीट मिळवण्यासाठी तुम्हाला कोणते 2 कागदपत्र लागणार, सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय। पण त्याआधी घटना आपण लक्षपूर्वक पाहूया। पहिली घटना पुण्यात घडली, ज्याने सगळ्यांना चक्रावून सोडलं। जेव्हा रोजच्या प्रमाणे एसटी बस स्टँडहून निघाली होती, त्या बसमध्ये 5 महिला प्रवासी बसल्या होत्या। त्यांना एसटी महामंडळाच्या योजनेनुसार 50% सवलीचं तिकीट मागितलं। कंडक्टरनं हाफ तिकीट दिलं, पण पुढे गाडी जशी शहराच्या हद्दीत पोहोचली तेव्हा अचानक चेकिंग झाली। चेकिंग अधिकारी गाडीत शिरले। तपासणी अधिकारी आले, त्यांनी महिलांचं तिकीट पाहिलं, तात्काळ सांगितलं तुम्ही पहिला नियम मोडलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सवलत लागू होत नाही। महिलांनी वाद घालायला सुरुवात केला, आम्ही तर नेहमी याच तिकिटावर जातो। पण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की कालपर्यंत नियम वेगळा होता आणि आता नियम बदलणार आहे, आणि नियम बदलल्यामुळे तरी त्या महिलांनी त्यांच्याशी वाद घातला, त्यांना तिथे थेट बाहेर काढण्यात आलं। आता अक्षरशः त्या महिलांचा नेमकं काय प्रॉब्लेम झाला होता
त्यांनी तो कोणता नवा नियम मोडला होता, त्या दररोज प्रवास करत होत्या. त्यांची पण ती कोणती चूक झाली होती, त्यांना तो कोणता नियम माहिती नव्हता, ज्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात आलं. मग आता तो नियम काय आहे, तो नियम कसा पाळायचा, तो महिलांसाठीचा जो पहिला नियम आहे तो नेमकं काय आहे ते समजून घेण्याआधी आपल्याला दुसरी घटना समजून घ्यावा लागेल, जी ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत घडली, की ज्यांनी 2 नंबरचा नियम तोडला होता. नाशिकच्या बस स्थानकावर घटना घडली, जेव्हा एका लांब पल्ल्याच्या एसटी बस स्थानकात उभी होती. 60 वर्षावरचे ज्येष्ठ नागरिक बसले होते. त्यांनी 50% सवलतीचं तिकीट घेतलं. गाडी निघणार इतक्याच कंडक्टरने तपासणी केली. कंडक्टर एका ज्येष्ठ नागरिकांजवळ गेला. तो म्हणाला, काका तुमचं मूळ कागद ओळखपत्र दाखवा. त्यांनी खिशातून ओळखपत्र काढलं. कंडक्टरला शंका आली, त्यात ती कागदपत्र बनावट असल्याची शंका आली. कंडक्टरने संशय आला. त्यांनी आणखी 14 ज्येष्ठ नागरिकांची कागदपत्र चेक केली. त्याच्या लक्षात आलं की त्यांनी आधार कार्डवर तारखा बदलल्या. त्यांना 15 जणांना तात्काळ बसवून उतरवण्यात आलं. त्यांच्या सवलती रद्द झाल्या. त्यांनी दुसरा नियम मोडला होता. आता पुण्यात महिलांना उतरवलं, ज्येष्ठ नागरिकांना नाशिकमध्ये उतरवलं. त्यांची चूक नेमकं काय होती, त्यांनी कोणता नियम मोडला होता? महिलांनी पहिला नियम मोडला, त्यामुळे त्या महिला असून हाफ तिकिटाला पात्र असूनही त्यांना बाहेर काढलं. तर दुसरीकडे 65 वर्ष असूनही हाफ तिकिटाला हे असून देखील त्यांना का बाहेर काढलं, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तिसरी भयानक घटना लक्षपूर्वक आहे का, की ज्याच्यात एका तरुणाला थेट जेलमध्ये जावं लागलं. आणि मग त्यानंतर आपण त्या नियमांची माहिती घेऊया. ही घटना, तिसरी घटना घडली कोल्हापूर पुणे महामार्गावर. एक गोष्ट अशी झाली, रात्रीची वेळ होती. गाडी महामार्गावरून धावत होती. एका स्टॉपवरून एक प्रवासी बसमध्ये चढला. तो सीटवर बसला, पण काही वेळातच त्याची विचित्र हालचाल सुरू झाली. त्याने मद्यपान केलं होतं. तो बाजूच्या सीटवर असणाऱ्या महिलांकडे विचित्रपणे पाहायचा. अश्लील भाषेत पुटपुटत होता. त्याच्यात तंबाखू आणि दारूचा उग्र वास. त्याच्यामुळे पाठीमागच्या लोकांना त्रास होऊ लागला. महिला प्रवाशांनी तात्काळ कंडक्टरला सांगितलं. कंडक्टरने समजावण्याचा प्रयत्न केला, शांत बसण्यास सांगितलं, पण उलट कंडक्टरशी वाद घातला, गाडीत गोंधळ घातला. पूर्वी अशा प्रवाशांना फक्त स्टॉपवर उतरून दिलं जायचं, पण आता कडक नियम आल्यामुळे गाडी थेट पोलीस स्टेशनकडे गेली. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्याला अक्षरशः अनेक कलमा अंतर्गत त्याला अटक झाली, कोठडीत टाकण्यात आलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या घटना तर तुम्ही पाहिल्या, पण नियम नेमकं काय होते तर लक्षपूर्वक ऐका. 50% तिकिटावर महिला प्रवास करतात, तर पुण्यामध्ये महिलांना का उतरवण्यात आलं, तर तो नियम त्यांना माहिती नव्हता. जो पहिला नियम आहे की शहरी भागामध्ये 50% तिकीट आता बंद करण्यात आलंय. शहरी भागामध्ये म्हणजे जर तुम्ही पुण्यातून पिंपरी चिंचवड किंवा ठाण्यातून दादरला किंवा मुंबईमध्ये, पुण्यामध्ये किंवा कोणत्याही सिटीच्या अंतर्गत जर तुम्ही प्रवास करत असाल, तर तुमचं 50% तिकीट लागू होत नाही. तुम्हाला 100% तिकीट द्यावं लागतं. बॉर्डर जरी तुम्ही सोडून गेले महाराष्ट्राची, तर बॉर्डरच्या बाहेर देखील तुमचा अर्धा तिकिटाचा नियम बंद होतो आणि फुल तिकीट चालू होतं. नाशिकमधल्या घटनेत ज्येष्ठ नागरिकांनी आधार कार्डवर तारखा बदलण्याची शंका आली आणि शंकेचं जेव्हा त्याच्यामध्ये चेकिंग करण्यात आली तेव्हा ते खरं निघलं. तिसऱ्या घटनेमध्ये, याच्यामध्ये जी कोल्हापूरमध्ये घडली, की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीनं अक्षरशः बसचे नियम आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये मद्यपान करून बसमध्ये बसणे, त्याचबरोबर अश्लील वर्तन करणे, कंडक्टरशी वाद घालणे, हुज्जत घालणे, तर हे नियम मोडले होते, म्हणून त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. आता ह्या पद्धतीचे नियमावली आता लागू होणार आहे. आता कागदपत्र जे आहे तर ते तुमचं आधार कार्ड हे प्रॉपर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर NCMC कार्ड जे आहे तर ते तुमच्याकडे असणं आता त्या ठिकाणी काही काळातच बंधनकारक केलं जाणार आहे. आणि आता तिकीट पैशांनी नाही, तर त्या NCMC कार्डवर रिचार्ज करून त्या ठिकाणी तुमचे तिकीट आता घेतले जाणार आहे. तर अशाही पद्धतीची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. तर आता या पद्धतीची जी नवी नियमावली आहे तर ती माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला नेमकं ही माहिती ऐकून काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.